नमस्कार मित्रांनो, नुकतीच शासनाने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि याबाबतचा जी-आर देखील आलेला आहे. परंतु काय आहे पात्रता, काय आहे अर्ज पद्धत आणि कोण ठरणार आहेत अपात्र, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. या कर्जमुक्ती योजनेतून दोन प्रकारचे लाभ मिळणार आहेत. एक, राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि दुसरं म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ. पाहूया कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी आहेत पात्र. पाहूया पात्रता. दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत थकीत असलेली कर्ज रक्कम, यामध्ये पीक कर्ज, मुदत कर्ज व इतर कर्ज असलेले सर्व शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 दरम्यान असलेले कर्जाची मुद्दल व व्याज मिळून 2 लाख कर्ज थकीत असलेले सर्व शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांची एक किंवा अनेक बँकांची कर्ज खात्यांची थकबाकी मिळून जर 2 लाख असतील तर असे शेतकरी देखील पात्र आहेत. पाहूया 50,000 प्रोत्साहनपर लाभ याची पात्रता. सन 2022-23, 2023-24, 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात मुदतीपूर्वी कर्जफेड केलेले सर्व शेतकरी पात्र आहेत. त्यानंतर सन 2023-24, 2024-25 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असेल व कर्ज रक्कम ₹50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम किंवा ₹5,000 प्रोत्साहनपर मिळेल. कर्जमाफीसाठी कोण अपात्र आहेत, तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यमान तसेच माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा राज्यसभा सदस्य, त्यासोबतच सर्व आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य देखील अपात्र आहेत. त्यासोबतच केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे देखील अपात्र आहेत. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील जसे महावितरण, एस टी महामंडळ व औद्योगिक विकास महामंडळाचे कर्मचारी ज्यांचे मानधन 25,000 पेक्षा जास्त असतील हे देखील अपात्र आहेत. त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणारे सर्व शेतकरी देखील यासाठी अपात्र आहेत. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व दूध संघ यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000 पेक्षा जास्त आहेत ते देखील अपात्र आहेत. कर्जमाफी कशी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत आणि ऑनलाईन अर्जासाठी स्वतंत्र पोर्टल देखील विकसित केले जाऊ शकते किंवा आपल्या सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरच अर्ज करण्याचा टॅब उपलब्ध होऊ शकतो. परंतु त्या अगोदर आपल्या शेतकरी बांधवांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. पाहूया यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, शेतकरी ओळखपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि 7/12 उतारा आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, अजून देखील आपण शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID काढला नसेल तर आपल्या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफी योजनेबाबतचा जी-आर हवा असेल तर कमेंटमध्ये जी-आर असं टाईप करा आणि शेतकरी असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. शासकीय योजनेच्या माहितीसाठी, नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी किंवा इतर महत्त्वाच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.